नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि आजचा हा व्हिडिओ थोडा हटके आहे। पावसाळ्यामध्ये प्रत्येकालाच निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे पावसाळी सहल काढायला फार आवडतं आणि त्याच सहलीचा हा एक भाग आहे की तुम्हाला सुद्धा याची माहिती व्हावी। तुम्हाला सुद्धा एखादी वन डे ट्रिप किंवा असं काही ट्रिपचं सहलीचं आयोजन करायचं असल्यास हे ठिकाण इतकं सुंदर आहे की मला असं वाटलं की हे ठिकाण बऱ्याच जणांना माहीत असावं आणि त्यांनासुद्धा हा निसर्गाचा आनंद मिळावा आणि म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर देत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जे ठिकाण पाहत आहोत ते ठिकाण आहे ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या सिंगापूर या छोट्याशा गावाच्या जवळ असणारे हे ठिकाण आहे। तर आम्ही आलो आहोत नागझिरी ॲडव्हेंचरमध्ये। सिंगापूर हे एक छोटंसं खेडं गाव आहे, ते सिंगापूर नाही। आणि हे इथलं खूप सुंदर असं वातावरण आहे, निसर्गरम्य असं वातावरण आहे। ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचर सारखंच आहे, म्हणजे तुम्हाला निसर्गाचा मनमुराद आनंदही घेता येतो आणि शिवाय ज्यांना ॲडव्हेंचर करायला आवडतं त्यांच्यासाठी काही पॉईंट्स इथे दिलेले आहेत, तर ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। हे सुंदर दृश्य पाहिल्याबरोबर प्रवासाचा थकवा कुठे पळून जातो। तर कल्याणहून जर जायचं असेल या ठिकाणी तर साधारण 1.5 तास आपल्याला लागतो। तर असं हे सुंदर ठिकाण आहे। तर याच्यामध्ये जागोजागी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं तसेच फोटो सेशन करण्यासाठी वेगवेगळ्या आकार उकार दिलेले आहेत आणि इथे बघा रेन डान्ससाठी सुद्धा इथे सोय केलेली आहे। तर असं म्हणजे जे जे आपल्याला पाहिजे रिलॅक्सेशन करण्यासाठी व्यक्ती इथे येतो ते सगळ्या गोष्टी इथे अरेंज केलेल्या आहेत आणि निसर्गता आहेत बऱ्याच गोष्टी, त्यामुळे खूप मस्त वाटतं। तर आता इथे हे जे समोर दिसतं आहे तर या साईडला बघा हे जे आहे हे ते भोजनालय, म्हणजे जेवण खूप सुंदर खूप चविष्ट जेवण आहे इथे। आणि हे जे आपल्याला पुढे दिसते आहे तर याला म्हणतात ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी प्लेस। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करण्याची सोय दिलेली आहे। सकाळी उठून तुम्ही अगदी व्यायामसुद्धा इथे करू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत, पण आम्ही ते जास्त पाऊस असल्यामुळे थोडं अनुभवू शकलो नाही, पण ज्याला आवड आहे तो व्यक्ती करू शकतो। त्यानंतर आता आम्ही आलो आहोत इथे, छान बघू शकता तुम्ही, असं छान टुमदार असं हे घर आहे आणि हे कॉटेज आहे जिथे आम्ही राहणार आहे। हॅलो, वेलकम टू नागझिरी ॲडव्हेंचर। इथे AC रूमची सुद्धा सोय आहे, ग्रुप्स येतात त्यांच्यासाठी सुद्धा सोय आहे, पण आम्ही ऐन टायमाला केल्यामुळे आम्हाला आधीच बुकिंग लोकांचं झालं होतं, त्यामुळे आम्हाला ते न मिळता हे कॉटेज मिळालेलं आहे। अरे छान रूम आहेत, किती मस्त वाटते ना। हां, जबरदस्त। तीन बेड आहेत ना आणि मस्त आहे, म्हणजे हा एक बेड सिंगल आणि हा डबल बेड आहे। वा, असे 2 कॉटेज जोडून आहेत, त्यामुळे आम्हाला भरपूर झालं आणि इथे खूप सुंदर सीनरी दिसते प्रत्येक ठिकाणाहून। ह्याच त्या ACच्या रूम आहेत आणि हॉल पण इथे आहे। तर खूप सुंदर आहेत, आतून पण छान आहे, स्वच्छता खूप आहे आणि परिसरही खूप मनमोहक आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी फोटो सेशन करण्यासाठी बरंच काही दिलेलं आहे। तर आमचं फोटो सेशन चालू आहे बघा। तर वेगवेगळ्या झाडांना काय लटकवलेलं आहे किंवा इतर ठिकाणी, म्हणजे फॅमिलीमध्ये तुमच्या जर का वेगवेगळ्या हौशी लोक असतील, कोणी फोटो काढण्याचा हौशी असेल, कोणी ॲडव्हेंचर करण्याचा असेल, तर कोणी निवांतपणे बसण्याचा असेल, त्या सगळ्यांसाठी सगळी सोय आहे। कोणी हे बघा, हे तर खूपच रिलॅक्स करण्याचं ठिकाण आहे, रिलॅक्सेशनसाठी आहे। समोर असा झरा वाहतो आहे खळखळ आणि तिथे बसण्यासाठी 2 छोटं पर्णकुटी टाईप केलेलं आहे, पण ते खूप सुंदर आहे। आणि पुढे डोंगर आणि ते ढग असे त्याच्यावर उतरलेले खूपच सुंदर मनमोहक दृश्य होतं, वातावरण आल्हाददायक होतं। बघा लोक कसे रिलॅक्स होण्यासाठी बसलेले आहेत आणि सधार पाऊस होता त्या दिवशी, थोडा पाऊस उघडझाप होत होता, त्यामुळे मजा चालू खूप।
आम्ही इथे भर पावसात आलो, त्यामुळे इथे जाता येत नाही. पण जेव्हा ऑगस्टच्या एंडिंगला जेव्हा थोडं पाणी निवळतं ना, तर त्यावेळेस लोक या झऱ्यावरती जातात, फोटो काढतात, तिथे आनंदाने उड्या मारतात. आणि हा आहे बरमुडा ब्रिज, नदीवरती असा ब्रिज आहे आणि तो असा हालणारा ब्रिज आहे. तर फारच ॲडव्हेंचर केल्यासारखा आनंद आपल्याला होतो. म्हणजे खरंच ॲडव्हेंचरच आहे ते. काही जणांना भीती वाटली, फार मजा आली त्याच्यात. इथे अजून दुसरा एक झिप लाईन ॲडव्हेंचरचा जो प्रकार आहे ना, ती दोरीच्या साह्याने नदी पार करायची, तर तो सुद्धा आहे. तर आणि इथे ना गाणे वगैरे असे सतत चालूच होते. स्विमिंग पूल आहे बघा, किती छान, लोक त्याच्यामध्ये आनंद घेत होते. कसलीही गजबज नाही, शांत वातावरण, झुळझुळ झऱ्याचा आवाज, पक्ष्यांची मधुर गाणी, पावसाची रिमझिम, अशा सुंदर वातावरणामध्ये कोणाला हवंसं वाटणार नाही असं वातावरण. तर ह्या वातावरणात मन अगदी रमून जातं. मस्त असं वातावरण दिसते आहे. संध्याकाळची वेळ साधारण. हे बघा, हे इथे कॉटेज आहे आमचं. आणि बऱ्याच ठिकाणी ओहोळ आहे, झरी आहेत, नदी आहे आणि धबधबा आहे. त्या बरेच धबधबे आहेत. आम्ही एका धबधब्याखाली गेलो, रानावनात फिरलो, त्यातली फुलं पानं गोळा केली, खूप सुंदर फुलं होती. त्यानंतर इथे हा धरणासारखं एक त्यांनी बांधलेला आहे. बिना चपलेचं गवतावर चाललो, दगडांवर बसलो, आनंद घेतला. त्यानंतर ढगांची गोष्टी केल्या. तर खरं तर एक नवी ऊर्जा आपल्याला मिळते, एनर्जेटिक होतो आपण. स्वतःचीच आपल्याला स्वतःला एक नव्याने ओळख होते अशा वातावरणात गेलं आणि अशा एक सगळ्यांसोबत जो आनंद अनुभवला. तर आशा करते तुम्हीसुद्धा हा आनंद घ्या. धन्यवाद.